मुंबई महापालिकेचे पीएपीचे कॉन्ट्रॅक्टर चोरडिया बिल्डर हे इंडिया बुल्सचे बेनामी आहे। इंडिया बुल्सचे मालक फरार आहे। हजारो कोटी लुटले। इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सनी कोट्यावधी रुपयेचा घोटाळा केला आणि हा इंडिया बुल्सचा पैसा अतुल चोरडिया ग्रुप, सॉलिटेअर ग्रुप पुणे यांच्याकडे वळवण्यात आला। या सॉलिटेअर ग्रुप अतुल चोरडियानी इंडिया बुल्स कडून त्यांना 10,000 कोटी रुपये मिळाले। काही डिबेंचर, काही कर्ज, लोन, आणि हा पैसा त्यांनी मुंबईचे पीएपी प्रोजेक्ट प्रकल्पग्रस्त बाधितांसाठी घर यांच्यासाठी जुहूची जमीन त्यांनी या पैशातून घेतली, मुलुंडची जमीन या पैशातून घेतली। इक्बाल चहल महापालिका आयुक्त आणि माननीय सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या चोरडिया ग्रुपला, जो इंडिया बुल्सचा बेनामी, इंडिया बुल्सनी चोरलेले, सायफन केलेले बेनामी पैसे या चोरडियानी पीएपी प्रकल्पात गुंतवले। त्यांना 20,000 घर बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट उद्धव ठाकरे सरकार मुंबई महापालिकेने दिला। 20,000 कोटीचा घोटाळा। माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे, हे जर चोरडिया इंडिया बुल्सचे फरारी, ज्याचे ईडी चौकशी करत आहेत, मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव ठाकरे साहेब तुमची पोलीस त्याची चौकशी करत होती, सीबीआय चौकशी करते, त्याच्या काही प्रॉपर्टी जप्त झाल्या आहेत आणि त्या बेनामी पैसा मुंबई महापालिकेचा पीएपीचा कॉन्ट्रॅक्ट देण्याचं पाप, पीएपी पाप इक्बाल चहल आणि उद्धव ठाकरे सरकारने केले आहे। जी मुलुंडची जमीन आहे ते हॉनेस्ट वास्तू निर्माण चोरडिया ग्रुपची आणखीन एक बोगस कंपनी त्याच्या नावाने घेतली। जो लॉर्ड परेलचा रॉयल पलाइस रॉयल हा जो प्रकल्प, त्यात 1000हून अधिक कोटी रुपयेचा घोटाळा झालाय। त्यात इंडिया बुल्सनी पैसे दिले ते आणि हिते वापरले। मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना रिक्वेस्ट केली आहे की हा चोरडिया ग्रुप, इंडिया बुल्स बेनामी पैसा, चोरलेला पैसा, मुंबई पोलिसांकडे त्याची रिपोर्ट आहे, ईडी कडे रिपोर्ट आहे, सीबीआय इन्कम टॅक्सची चौकशी झाली आहे। तर या चोरडिया बिल्डर्स ग्रुपची त्यांचं जिथे जिथे गुंतवणूक केली आहे आणि मुंबई महापालिका पीएपी प्रोजेक्टच्या चौकशीचे आदेश द्यावे। माझा प्रश्न उद्धव ठाकरेंना आहे, आपण धारावी प्रकल्पच्या नावाने रस्त्यावर उतरलात। आपण काय केलं होतं? जर शिंदे फडणवीस सरकार गरीब धारावीकरांना घर देत असेल तर आपल्या पोटात गोळा उठते। तर आपण काय केलं 3 वर्ष? आपण गरिबांच्या नावाने, प्रकल्पग्रस्तांच्या नावाने 35,000 घरांचा कॉन्ट्रॅक्ट देऊन 20,000 कोटीचा घोटाळा केला, लूट केली। तर तुम्हाला लूट